सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आतापर्यंत आपण इंग्रजी अक्षर गट क्रमांक 3 वर काम केलेलं आहे. अक्षर गट क्रमांक 1, 2 आणि 3 यामधील अक्षराच्या सहाय्याने जे विविध प्रकारचे शब्द तयार होतात त्याचं वाचन कसं करायचं हे ठिकाण आपण बघितलेलं आहे. आता आपण इंग्रजी अक्षर गट क्रमांक 1, 2, 3 च्या सहाय्याने कोणते आणि किती प्रकारचे वाक्य तयार होतात हे बघणार आहोत. बघा, द बनाना इज नियर द ॲपल. आदर्श फादर इज अ रिच मेकॅनिक. मानस मदर इज अ स्मार्ट टीचर. असे मोठे मोठे वाक्य अक्षर गट क्रमांक 1, 2 आणि 3 च्या सहाय्याने आपण करू शकतो. साधारणतः 600 ते 650च्या वर वाक्य या तिन्ही अक्षर गटापासून तयार होतात. परंतु असे मोठे मोठे लांब लांब वाक्य जर मुलांना सुरुवातीला वाचायला दिले तर मुलं वाचन करू शकणार नाहीत किंवा मुलांना कठीण जाईल. म्हणून या ठिकाणी मी काय केलेले आहे, छोटे छोटे असे पॅटर्न तयार केलेले आहेत. पहिले सुरुवातीला 2 शब्दाचे वाक्य, 3 शब्दाचे वाक्य, 4 शब्दाचे वाक्य आणि नंतर सोपे सोपे शब्द घेऊन वाक्य या पद्धतीचं सराव मुलाकडून करून घेतलेला आहे. ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण लांब लांब वाक्य देण्याऐवजी या ठिकाणी मी काही पॅटर्न तयार केले आहेत आणि या पॅटर्नच्या आधारे मुलांना स्वतः वाक्य तयार करायला लावायचं. आपण फक्त मदत करायचं. रेडीमेड वाक्य मुलांना वाचण्यासाठी द्यायचे नाही. आता या ठिकाणी आपण बघत आहात. आता छोट्या छोट्या पॅटर्नद्वारे मुलांना वाक्याचा सराव कसा घ्यायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघत आहात साधारणतः 32 ते 35 शब्द आहेत आणि हे शब्द आहेत आपल्या अक्षरगट 1, 2, 3 मधलेच आहेत. जसे पेन, फॅन, मॅट, लॅप, फॅट, बॅट, रॅट, पॅड, कॅट, डॅम, स्टार, सीड, बँड वगैरे या पद्धतीचं. साधारणतः 100च्या वर शब्द आहेत, परंतु सर्व शब्द लिहिणे या ठिकाणी शक्य नसल्यामुळे जवळपास 32 ते 33 शब्द लिहिलेले आहेत. मग या शब्दाद्वारे वाक्य कसं तयार करायचं हे आपण या ठिकाणी बघूया. आता सुरुवातीला दिस इज अ पेन यापेक्षा पहिलं एक छोटंसं वाक्यांश म्हणा किंवा छोटं वाक्य म्हणा. अ पेन. अ पेन, पेनच्या जागी हे 32 शब्द घ्यायचे. जसं की अ पेन, अ फॅन, अ मॅट, अ मॅप, अ हॅट, अ बॅट या पद्धतीनं एक 35 वाक्य तयार होतील. नंतर इज अ पेन म्हणजे आता फक्त या ठिकाणी आपण इज हे शब्द वाढवलेला आहे. मग मुलं तयार करतात इज अ पेन, इज अ फॅन, इज अ बॅट, इज अ मॅप, इज अ हॅट या पद्धतीने. नंतर आहे धिस इज अ पेन म्हणजे या ठिकाणी आपण धिस हा शब्द ॲड केला. मग या पॅटर्नमध्ये दिस इज अ पेन, दिस इज अ फॅन, दिस इज अ मॅट, दिस इज अ मॉल, दिस इज अ हँड, दिस इज अ फिश, दिस इज अ डिश, दिस इज अ ड्रेस, दिस इज अ बँड या पद्धतीनं मुलं वाक्य तयार करतात. त्याच्यानंतर आहे दॅट. आता दिसच्या ऐवजी दॅट घेतला. मग दॅट इज अ पेन, दॅट इज अ पेन, दॅट इज अ फॅन, दॅट इज अ मॅप, दॅट इज अ मॉल या पद्धतीनं 32 वाक्य तयार करतात. फक्त आता या ठिकाणी अँड, ॲपल, आईस, ॲनिमल, इन्सेक्ट हे शब्द लिहिलेले आहेत. फक्त या ठिकाणी अ ऐवजी ॲन वापरायचं हे मुलांना सांगायचं. म्हणजे मुलांना लक्षामध्ये येईल की अ कुठं वापरायचं, ॲन कुठं वापरायचं. आर्टिकलची संकल्पना त्यांना द्यायची नाही. नाही झालं तुम्ही या शब्दाची सुरुवात या अक्षरापासून होते तेव्हा त्याची ए ऐवजी ॲन वापरा असं म्हणलं तरी चालते. फळ्यावर मुलांना जो पॅटर्न सांगितलेला आहे धिस आणि दॅटचा, हे वर्ग दुसरीचे मुलं आहेत. पहिलीचे 3 मुलं याच्यामध्ये आहेत. स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहितात. काढ लोक काढ. हे बघा, हा दुसरीचा मुलगा धिस इज अ पेन, धिस इज अ फॅन, धिस इज अ मॅट. नंतर इकडच्या पानावर दॅट इज अ. किती स्वच्छ सुंदर अक्षरात लिहितात. हात काढ. हे सुद्धा बघा, धिस आणि दॅटचे वाक्य या ठिकाणी व्यवस्थित लिहितात. चला इकडे लक्ष द्या. हात काढ.
हे बघा, प्रत्येक मुलाचं अक्षर 100 बडकर 1 आहे बघा. आणि दुसरीचे मुलं आहेत साधारण बघा. आता आपण दुसऱ्या पॅटर्नकडे जाणार आहोत. ही अक्षर गट क्रमांक 1, 2, 3च्या सहाय्याने जवळपास मुलींची 20 नावं तयार होतात आणि मुलांचे 15पेक्षा जास्त नावं तयार होतात. मग हे नावच घेऊन आपण वाक्य तयार कसे करून घेतले या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सीता, मीना, टीना. वाचा रे. सीता, मीना, टीना, राणी, लता, सारा, मीरा, आरती, परी, लीना. लीना. बघा आता हे आय एम सीता. मग सीताच्या जागी आय एम मीना, आय एम टीना, आय एम राणी, आय एम लता, आय एम सारा, आय एम मीरा, आय एम आरती, आय एम परी, आय एम लीना. हे वाक्य तयार होतात. त्याच्यानंतर सी इज सीता, सी इज सीता, सी इज मीना, सी इज टीना, सी इज सारा, सी इज आरती, सी इज मीरा, सी इज परी. या प्रकारचे 10 शब्द. त्यानंतर सी नेम इज सीता, सी नेम इज मीरा, सी नेम इज लता. या पद्धतीचे 10 वाक्य तयार होतात. आणि तेच दिस इज अ सीता, दॅट इज अ सीता हे सुद्धा वाक्य तयार करता येतात. त्याच्यानंतर सीता इज नेअर द मीना, सीता इज नेअर द मीना, सीता इज नेअर द आरती, सीता इज नेअर द लता, सीता इज नेअर द परी, सीता इज नेअर द सारा, सीता इज नेअर द राणी. अशा पद्धतीचे सुद्धा वाक्य तयार होतात. 700च्या वर वाक्य याच्यामध्ये आहे. हे तुम्हाला सेंड करण्यातच येईल, परंतु या पद्धतीनं सध्या सराव चालू द्या.